नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र गुरव आपलं सर्वांच्या या रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशनच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या फ्री लाईव्ह इंग्लिश क्लासमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण इंग्लिश ग्रामर संदर्भात अतिशय सहज आणि सोप्या भाषेमध्ये माहिती घेत आहोत आणि ही माहिती आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये त्याचबरोबर आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा कशी महत्त्वाची ठरू शकते या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत अगदी प्राथमिक स्वरूपातल्या विद्यार्थ्यांपासून तर अगदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा जे काही मोठे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरेल या पद्धतीच्या आपला हा ग्रामरचे टॉपिक्स आपण निवडलेले असतात. अगदी कोणताही टॉपिक असेल तो आपण 0 to 100पर्यंत किंवा 0 to हीरोपर्यंत आपण घेत असतो. आजचा टॉपिकसुद्धा अतिशय महत्त्वाचा असणार आहे की जो टॉपिक अगदी प्राथमिक स्वरूपातल्या विद्यार्थ्यांना तो उपयुक्त आहेच, पण त्याचबरोबर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात त्यांनासुद्धा या प्रकारच्या या टॉपिकची आवश्यकता असेल, महत्त्वाचे असेल किंवा उपयुक्त असणार आहे. तर विदाउट वेस्टिंग अवर टाईम लेट्स गेट स्टार्टेड टू अवर टुडेज पॉईंट. सो टुडेज पॉईंट इज फॉर्मेशन ऑफ नाउन्स. फॉर्मेशन ऑफ नाउन्स हा आपला टॉपिक असणार आहे आणि या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत अतिशय इंटरेस्टिंग अशी गोष्ट, फॉर्मेशन ऑफ नाउन्स. येस, फॉर्मेशन ऑफ नाउन्स. फॉर्मेशन ऑफ नाउन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. अतिशय सुंदर असा आपला आजचा विषय असणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी मित्रांनो आपण एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया. आणि फॉर्मेशन ऑफ नाउन्स म्हणजे आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, दोन गोष्टी आपल्याला शिकणे महत्त्वाचे आहेत. एक नाउन म्हणजे काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे सफिक्स आणि प्रिफिक्स म्हणजे काय. आधी आपण या दोन गोष्टी काय आहेत त्या आधी समजून घेऊया आणि त्यानंतर आपण आजच्या या जे काही सेशन आहे त्याला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे नाउन म्हणजे काय. नाउन इज अ नेम. नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस or thing. Yes, noun is the name of person, place or thing. आपल्याला ही डेफिनेशन माहिती असणं आवश्यक आहे. इट इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन. नाउन इज अ नेम. अगदी सिम्पल डेफिनेशन. नाउन इज अ नेम. इज दॅट क्लिअर? नाउन इज अ नेम. नाउन हे नाम आहे, नाव आहे. कोणाचं नाव आहे? व्यक्तीचे नाव आहे, वस्तूचं नाव आहे, प्लेसचं नाव आहे. थोडक्यात एखाद्या व्यक्तीचं नाव, प्लेसचं नाव किंवा वस्तूचं नाव यालाच आपण म्हणतो नाउन. ओके, इज दॅट क्लिअर? इट इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन, नाउन. ओके, आता सेकंड वन इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक अँड दॅट वन इज सफिक्स अँड प्रिफिक्स. सफिक्स अँड प्रिफिक्स. तुम्हाला माहिती आहे वोकॅब्युलरीमध्ये सगळ्यात मोठा रोल जर कोणाचा असेल तर तो म्हणजे सफिक्स आणि प्रिफिक्सचा असतो. सफिक्स आणि प्रिफिक्स यांचा मोठा रोल असतो. येस, सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय आपल्या लक्षात येईल. सफिक्स म्हणजे शेवटी. येस, आपण लक्षात ठेवायची. अगदी साध्या सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट. सफिक्स म्हणजे शेवटी आणि प्रिफिक्स म्हणजे पुढे. यस, सफिक्स म्हणजे शेवटी, प्रिफिक्स म्हणजे पुढे. प्री म्हणजे पुढे. ओके, स म्हणजे शेवटी. आपण अगदी या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे. रिअली व्हेरी सिम्पल मेथड. Very simple method of it. Suffix. Okay, suffix म्हणजे
शेवटी जोडला जाणारा शब्द. ओके. आणि प्रिफिक्स म्हणजे पुढे जोडला जाणारा शब्द. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू शकतो हॅप्पी. हॅप्पी हा शब्द आहे, पण या हॅप्पीला जर मी या ठिकाणी वापरला अन हा शब्द वापरला तर हा UN हा आपण काय जोडला या ठिकाणी? हा आपण जोडला या ठिकाणी प्रिफिक्स का सफिक्स? हा पुढे हॅप्पी या शब्दाला आपण हा पुढे जोडला म्हणून हा हा आहे प्रिफिक्स. पुढे आला की नाही? हॅप्पी या शब्दाच्या तो पुढे जोडला गेला म्हणून आपण त्याला म्हणूया प्रिफिक्स. ओके. जर समजा हॅप्पी या शब्दाच्या शेवटी जोडला गेला हॅपीनेस हा NESS हा वाक्याच्या म्हणजे त्या शब्दाच्या शेवटी जोडला गेला म्हणून तो आहे सफिक्स. लक्षात घ्यायचे. जो पुढे जोडला जातो त्याला म्हणतात प्रिफिक्स, जो मागे जोडला जातो त्याला म्हणतात सफिक्स. पुढे जोडला जाणारा प्रिफिक्स, मागे जोडला जाणारा सफिक्स. पुढे जोडला जाणारा प्रिफिक्स, मागे जोडला जाणारा सफिक्स. ओके. इज दॅट क्लिअर? इट्स रिअली व्हेरी सिम्पल वन. ओके. आपण पुढच्या बघूया बघा. केअर. ओके. केअर. केअर या शब्दाला जर मी LESS हा शब्द किंवा ही अक्षरे जोडलीत, शेवटी जोडलीत आहे की नाही? केअर. केअरला हा LESS जोडला. केअरलेस. केअरलेस. हा लेस हा सफिक्स आहे की प्रिफिक्स? कम ऑन, गिव्ह युअर आन्सर इन चॅट बॉक्स. लेस हा सफिक्स आहे की प्रिफिक्स? केअर या शब्दाच्या शेवटी आपण जोडलेला आहे म्हणून तो सफिक्स आहे की प्रिफिक्स? व्हेरी गुड, व्हेरी गुड. अगदी बरोबर आहे. ज्यांनी ज्यांनी सफिक्स उत्तर दिलेलं आहे त्यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. जर समजा या वाक्यामध्ये मी वेगळा शब्द घेऊया आपण. लाईक. लाईक हा शब्द आहे आणि या लाईक या शब्दाच्या पुढे जर समजा मी DIS लावला, DIS, तर हा DIS मी पुढे लावलेला आहे लाईकच्या, तर तो सफिक्स आहे की प्रिफिक्स? येस, कम ऑन, गिव्ह मी आन्सर. हा DIS मी शब्दाच्या पुढे जोडलेला आहे, शब्दाच्या पुढे जोडलेला आहे म्हणून हा आहे सफिक्स की प्रिफिक्स? कम ऑन, गिव्ह मी आन्सर इन चॅट बॉक्स. चॅट बॉक्समध्ये आपल्याला उत्तर द्यायचे. व्हेरी गुड, रिअली व्हेरी गुड, व्हेरी गुड. DIS, डिसलाईक हा शब्दाच्या पुढे आलेला आहे म्हणून तो प्रिफिक्स आहे. ओके. तर मित्रांनो, आपण माहिती फॉर्मेशन ऑफ नाउन्स म्हणजे शब्द आपण तयार करतो ना, तर ते शब्द तयार करताना आपल्याला सफिक्स जोडावा लागतो तर कधी प्रिफिक्स जोडावा लागतो. तर तुम्हाला सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय हे समजलं असेल. समजले? इफ यू अंडरस्टँड व्हॉट इज सफिक्स अँड व्हॉट इज प्रिफिक्स, सो काइंडली टाइप इन युअर चॅट बॉक्स, येस I understand. Come on. If you understand that, if you understood, just type in chat box, I understood. I understood. Yes. What does it mean by suffix and what does it mean by prefix? If you understood, just type in live chat box, I understood. Very good. Very good. Very good.
गुड. ओके, ज्यांना समजलेलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा एका वाक्यात सांगतो. सफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाच्या मागे जो शब्द ॲड केला जातो, जो अक्षर ॲड केला जातो, जोडला जातो, त्याला आपण म्हणतो सफिक्स. एखादा शब्द आहे आणि त्या शब्दाच्या पुढे आपण एखादा शब्द ॲड करतो, एखादं अक्षर ॲड करतो, त्याला आपण म्हणतो प्रीफिक्स. प्री म्हणजे पुढे आणि सफिक्स म्हणजे शेवटी. प्री म्हणजे पुढे, सफिक्स म्हणजे शेवटी. इज दॅट क्लिअर? या, इट इज व्हेरी सिम्पल टॉपिक. या, सो टुडेज टॉपिक इज फॉर्मेशन ऑफ नाउन. मित्रांनो, सफिक्स जोडून, यस, सफिक्स जोडून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. यस, we can make noun form. We can make noun forms by adding or by putting simply suffixes. Yes. So how does it work? Let's see. Okay, just me keep that aside. अनेक प्रकारचे सफिक्सेस असतात मित्रांनो, की ते सफिक्स जोडल्यानंतर आपण काय करू शकतो? नाउन फॉर्म तयार करू शकतो. यस, वी कॅन मेक nouns out of other words by putting suffixes. Okay, suffixes. Yes, suffixes. We can make nouns out of other words by putting suffixes. याचा अर्थ काय? की आपण एखाद्या शब्दाला प्रिफिक्स लावून एखादा नाउन तयार करू शकतो. मग सफिक्सेस कोणते कोणते असतात? हे सफिक्सेस कोणते कोणते असतात? असे कोणते सफिक्स असतात की जे लावल्यानंतर आपण नाउन तयार करू शकतो? येस, तर असे कोणते सफिक्स असतात ते आपण बघूया. अगदी सिंपल आहे. मेंट, MENT, मेंट, NESS, नेस, TION, ओके, मिशन म्हणतो आपण. ओके, ATION, ओके, त्याचबरोबर ITION, येस, त्यानंतर UTION, त्याचबरोबर SION, त्याचबरोबर ENCE, येस, त्याचबरोबर येतो CY, TY, ITY, Y, RY, ERY, ARY, ALICE, TH, किंवा आपण म्हणू शकतो HT, URE, UDE, F किंवा FE. ही सर्व आहेत मित्रांनो. लेट मी
show you them. Okay. ओके, सर्व आहेत मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात. हे सर्व आहेत सफिक्सेस. ओके, हे सर्व आहेत सफिक्सेस. ओके, ओके, ही आहेत आपली सफिक्सेस आणि यांचा वापर करून आपण तयार करू शकतो नाउन फॉर्म. येस, वी कॅन मेक इट नाउन फॉर्म बाय ॲडिंग दिस सफिक्सेस. ही सफिक्सेसच्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात मित्रांनो. यू कॅन सिम्पली टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. यांचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेतला पाहिजे. यांचा वापर करून तुम्हाला 1 मिनिट. ओके, येस, आता तुम्हाला दिसेल स्पष्टपणे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की याला आपण म्हणत असतो सफिक्सेस. ओके, या सफिक्सचा वापर करून आपल्याला काय करायचं असतं? ओके, या सफिक्सेसचा वापर करून आपण बनवू शकतो आपला नाउन फॉर्म. येस, वी कॅन मेक इट नाउन फॉर्म बाय युजिंग दिस सफिक्सेस. उदाहरणार्थ MENT लावून आपण नाउन तयार करू शकतो. NESS लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. TION लावून नाउन फॉर्म तयार करू शकतो. ATION, ITION, UTION, SION, ANCE, ANCE, CY, TY आणि ITY ही जोडून आपण काय करू शकतो? नाउन फॉर्म तयार करू शकतो. त्याचबरोबर Y, RY, ERY, ARY, ARY, AL, ICE, TH किंवा HT, URE, UDE, F किंवा FE इत्यादी इत्यादी सफिक्सेस. हे सर्व आहेत सफिक्सेस. हे सर्व काय आहेत मित्रांनो? सफिक्सेस आहेत. आणि हे सफिक्स जोडून आपण तयार करू शकणार आहोत नाउन फॉर्म्स. ओके, नाउन फॉर्म आपण तयार करू शकणार आहोत. सफिक्सेस. ओके, ओके, ही आहेत आपली सफिक्सेस. यस,
यांना आपण म्हणतो सफिक्सेस. यांना लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. कसं आपण तयार करू शकतो ते बघूया. चला, अगदी सिंपल मेथड आहे. सगळ्यात आधी आपण बघूया MENT लावून MENT लावून आपण सफिक्स लावून आपण नाउन फॉर्म कसा तयार करू शकतो. येस, MENT लावून हाऊ कॅन मेक a noun form by adding suffixes like MENT. Let us see. Retire. Retire is a word, and if we add MENT, it will become noun form. Retire. है का नाही? रिटायरला जर आपण लावला MENT, रिटायरमेंट, काय झालं? रिटायरमेंट झालं की नाही नाउन फॉर्म? येस, इट बिकम्स नाउन फॉर्म. रिटायर, रिटायरमेंट. ओके, ओके ओके पुढे आपण जर घेतला MENT आपल्याला लावायचा आहे शेवटी. जर मी घेतला आर्ग्यू, त्याला MENT लावला तर काय होईल? आर्ग्युमेंट. ओके, आर्ग्युमेंट. आर्ग्यू या शब्दाला जर मी MENT लावला तर तो तयार होतो आर्ग्युमेंट. ओके, त्याचबरोबर अनाउन्स या शब्दाला जर मी समजा MENT लावला तर तो तयार होतो अनाउन्समेंट. आर यू गेटिंग द पॉइंट? अनाउन्समेंट. अनेकदा आपल्याला मेक इट नाउन असा एक प्रश्न विचारला जातो. नाउन तयार करा असा पद्धतीचा एक प्रश्न विचारला जातो. आणि आपण आता सध्या बघत आहोत MENT लावून आपण नाउन कसा तयार करू शकतो. MENT लावून, आहे की नाही? MENT लावून नाउन कसा तयार करू शकतो. त्याचबरोबर आपण कमिटमेंट. ओके, कमिटमेंट. सो इट इज व्हेरी सिंपल. येस, इट इज व्हेरी सिंपल. आता जसं आपण MENT लावून नाउन तयार केला तसं आता आपण बघूया NESS लावून नाउन कसा तयार करता येतो. NESS लावून नाउन कसा तयार करतो आपण बघूया. BLIND, ब्लाइंड. ब्लाइंडला जर समजा मी NESS सफिक्स लावला तर तयार होतो ब्लाइंडनेस असा नाउन तयार होतो. येस, ब्लाइंडनेस. ओके, नेक्स्ट रेडी तो व्हायचा आपल्याला आय करायचा असतो. रेडीनेस. ओके, रेडीनेस. आणि अशा पद्धतीने आपण काय करतो? नाउन तयार करतोय. अगदी मागे बघितल्याप्रमाणे आपण हॅपी या शब्दाला आपण NES लावणार, परंतु व्हायचा आपल्याला आय करावा लागेल. हॅपीनेस, NESS, हॅपीनेस हा नाउन तयार झाला, आहे की नाही? आपण सफिक्स लावतो. NESS हा आहे सफिक्स, MENT हा आहे सफिक्स. अगदी त्याच पद्धतीने TION लावून आपण काय तयार करू शकतो? नाउन तयार करू शकतो. TION मी कोणाला लावतो बघा. TION इंजेक्ट हा शब्द आपल्याला माहिती आहे. इंजेक्शन, आहे की नाही? इंजेक्शन नाउन तयार झाला, आहे का नाही? सोप्पं. त्याचबरोबर परफेक्शन, त्याला TION लावला तर नाउन तयार झाला परफेक्शन. ओके, त्याचप्रमाणे आपण बघू शकतो प्रिडिक्ट म्हणजे भाकीत करणे. ओके, प्रिडिक्ट
प्रिडिक्शन, प्रिडिक्शन भाकीत, ओके, म्हणजे भविष्यवाणी आपण त्याला म्हणू शकतो. प्रिडिक्ट, प्रिडिक्शन म्हणजे आपण नाऊन फॉर्म तयार करतोय TION लावून, आहे की नाही. तुम्ही TION लावला की नाऊन फॉर्म तयार होते. TION लावल्यावर नाऊन फॉर्म तयार होते. आणि अशा पद्धतीने आपण काय करतोय मित्रांनो, या ठिकाणी सफिक्स लावून आपण काय करतोय, नाऊन फॉर्म तयार करीत आहोत. यस, त्याच पद्धतीने आपण बघू शकतो TION ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपण ATION सुद्धा जोडू शकतो. ए जोडू शकतो. उदाहरणार्थ FORM फॉर्म, FORM फॉर्म, फॉर्मेशन. यस, FOR ATION. ओके, ATION फॉर्म, फॉर्मेशन. त्याच पद्धतीने आपण बघू शकतो SANSE सेन्स, सेन्सेशन. यस, नाउन फॉर्म तयार करतोय आपण. यस, त्याचप्रमाणे आपण बघू शकतो EXAMINE एक्झामाइन. एक्झामाइनला जर आपण ATION लावला तर तयार होतो एक्झामिनेशन. एक्झामाइन परीक्षण करणे आणि एक्झामिनेशन परीक्षा. एक्झामाइन वर्ब आहे आणि एक्झामिनेशन नाउन आहे. MENT, NESS, TION, ATION, ITION, UTION, SION, ANCE, ENCE, CY, TY, ITY, RY, ARY, AI, ICE, THEST, URE, UDE, and FE ही सफिक्स लावल्यावर आपण एखाद्या व्हर्बचं, एखाद्या शब्दाचं आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. हे आपण बघत आहोत. हाऊ इझी. फक्त आपल्याला ही माहिती पाहिजे की जर समजा तुम्हाला असं म्हटलं की एक्झामाइन या शब्दाचा नाउन फॉर्म तयार करा, तर आपल्याला माहिती पाहिजे MENT लावायचा, NES लावायचा, TION लावायचा की ATION त्याला ॲड करायचा. आणि हे जर आपल्याला माहिती असलं तर आपण अतिशय पद्धतशीर आपण त्या शब्दाचा नाउन फॉर्म तयार करू शकतो. परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. मेक इट नाउन फॉर्म. नाउन फॉर्म तयार करा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. ओके, जसं आपण ATION बघितला तसं ITION सुद्धा वापरून आपण नाउन फॉर्म तयार करतो. यस, फॉर एक्झाम्पल आपण बघूया ITION. ॲडला जर समजा आपण ITION लावला तर ॲडिशन. ॲड म्हणजे समावेश करणे. ओके, आणि ॲडिशन म्हणजे समावेश, नाउन फॉर्म. ओके, त्याचबरोबर कंपोज. कंपोज रचना करणे आणि कंपोजिशन म्हणजे रचना, आहे की नाही. कंपोजिशन. यस, इथे ओके, कंपोजिशन. यस, त्याचप्रमाणे आपण बघू शकतो UTION लावून सुद्धा आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. UTION लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. कशा पद्धतीने आपण बघूया. SOLVE सॉल्व. सॉल्व हा शब्द आहे आणि या सॉल्व या शब्दाला जर आपण सॉल्युशन, UTION सॉल्युशन नॉन फॉर्म तयार झाला. कॉन्ट्रीब्यूट.
कॉन्ट्रीब्यूट या शब्दाला आपण UTION लावला तर तो तयार होतो कॉन्ट्रीब्युशन. ओके ओके कॉन्ट्रीब्युशन. ओके कॉन्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन यस कॉन्ट्रीब्युशन. त्याच प्रकारे आपण बघू शकतो या ठिकाणी जसं आपण UTION लावला अगदी त्याच पद्धतीने आपण त्याला आणखी पुढे ॲड करू शकतो. ATION बघितला, ITION बघितला, UTION बघितला आणि आता आपण बघूया SION. टिऑन असा त्याचा उच्चार होत नाही तर शन असा त्याचा उच्चार होतो. शन शन नॉट टिऑन. ओके आपण बघूया UTION नंतर SION. डिस्कस डिस्कस या डिस्कसला जर समजा मी ION लावला तर तो तयार होतो डिस्कशन. आहे की नाही डिस्कशन. DISCUSS आणि त्याला आपण लावला SION डिस्कशन. ओके त्याच पद्धतीने आपण बघू शकतो एक्सपांड EXPAND एक्सपांड. एक्सपांडला जर आपण समजा SION लावला एक्सपांड तर एक्सपान्शन असं त्याचा नाउन फॉर्म तयार होतो. सफिक्स लावून आपण सिम्पली काय तयार करतोय नाउन फॉर्म तयार करतोय. यस त्याच प्रकारे CONFESS कन्फेसला आपण SION लावला तर तयार होतो कन्फेशन. ओके अगदी सिंपल आहे. ANC लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. ANC लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल DEPEND डिपेंडन्स. ओके आपण ओके आधी ANCE बघूया नंतर आपण ENCE बघूया. ओके आपण आधी ANCE बघूया. ANCE ASSIST असिस्टला आपण जर समजा ANCE असा शब्द जोडला तर तो तयार होतो असिस्टन्स. ओके त्याच प्रकारे जर समजा आपण एंटर एंटर या शब्दाला जर आपण समजा ANCE हा शब्द जोडला तर तो शब्द तयार होतो नाउन फॉर्म एंट्रान्स. ओके ओके आता आपण पुढचा शब्द बघणार आहोत ENCE लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. जसं आपण मागचे शब्द बघितला होता डिपेंड या शब्दाच्या शेवटी ENCE लावला तर डिपेंडन्स तो शब्द तयार होतो. डिपेंड म्हणजे अवलंबून असणे आणि डिपेंडन्स म्हणजे अवलंबून. ओके नाउन फॉर्म. ओके जसं एंट्रान्स या शब्दाचा आपण नाउन फॉर्म बघितला अगदी त्याच पद्धतीने आपण EXIST एक्झिस्टन्स अशा या पद्धतीने आपण त्याचा नाउन फॉर्म बघू शकतो. येथे मित्रांनो लक्षात तुम्हाला जर तुम्हाला लक्षात येत असेल तर कृपया लाईक करायचे आहे व्हिडिओला. यस
व्हेरी व्हेरी थँक्यू. ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी लिंक शेअर केलेले आहेत त्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना अतिशय मनापासून त्यांचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, या प्रकारचे जे काही व्हिडिओज आहेत किंवा या प्रकारचे जे काही आपले लाईव्ह क्लासेस आहेत, या क्लासला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जोडावेत. यासाठी आपण मदत करू शकतात की आपण या व्हिडिओजची किंवा या लाईव्ह क्लासेसची लिंक आपण आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या इतर जे काही रिलेटिव्ज असतील, मित्रांना आपण शेअर करू शकतात की जास्तीत जास्त सर्व विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त मित्रांना याचा लाभ मिळेल. ओके, यस, व्हेरी गुड. ज्यांनी लाईक केलेलं आहे, शेअर केलेलं आहे आणि सबस्क्राईब केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी डन म्हणायचे. डन, यस, आपण डन टाईप करायचे आहे. ज्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी डन म्हणायचे आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गॉड ब्लेस यू ऑल माय डिअर फ्रेंड्स. आणि मित्रांनो बघा, अगदी तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण फ्रीमध्ये हा क्लास आपण सुरू केलेला आहे. या क्लासबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपला जो काय फ्री क्लास सुरू आहे, या क्लासबद्दल आपल्याला काय वाटतं? या क्लासमुळे आपल्याला नक्कीच काही लाभ होतो आहे का? आपल्याला काही फायदा होतो आहे का? हे आपण मला कळवायचं आहे. एक छोटासा व्हिडिओ तयार करून मला तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप मोबाईल नंबरवर पाठवायचा आहे की जेणेकरून मला तुमच्या जे काही इमोशन्स आहेत, तुमचे जे काही अभिप्राय आहे तो कळेल आणि मलासुद्धा एक मोटिवेशन मिळेल, इन्स्पायरेशन मिळेल, मलासुद्धा एक एनर्जी मिळेल आणि आपलं हे जे काम आहे ते असं आपण सातत्याने पुढे ठेवू शकणार आहोत. या क्लासबद्दल, या व्हिडिओजबद्दल आपल्याला काय वाटतं त्याबद्दल आपण नक्की मला एक छोटासा व्हिडिओ तयार करून पाठवू शकतात. यस, तर जे विद्यार्थी हे व्हिडिओ पाठवतील त्यांच्यासाठी या ठिकाणी एक नंबर मी देतो. ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सॲप नंबर नसेल त्यांच्यासाठी हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. यावर आपण आपला व्हिडिओ मला पाठवू शकतात. आणि या नंबरवर आपण आपला व्हिडिओ पाठवू शकतात मित्रांनो. 8668536263. Very simple number, 8668536263. Okay, just share your views about our class, what you feel about our class. Okay, and just make a video, a short video, and send it to this number. We will publish your video in our live telecast. तुमचा हा व्हिडिओ आपण आपल्या लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा शेअर करू शकतो. यस, की जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यापासून एक मोटिवेशन मिळेल. आणि शक्य असेल तर आपण इंग्लिशमध्ये व्हिडिओ तयार करा. अगदी तोडक्या मोडक्या शब्दात असेल तरीही चालेल, अगदी स्पोकन अँड ब्रोकन शब्दामध्ये असेल तरीही चालेल. आपल्याला या क्लास, या फ्री लाईव्ह क्लासमध्ये जुळल्यानंतर काय वाटतं, काय फरक वाटतो, काय आपल्याला शिकायला मिळालेलं आहे किंवा आपल्याला या क्लासबद्दल काय आपल्या भावना आहेत, काय इमोशन्स आहेत किंवा काय आपली प्रतिक्रिया आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सांगायच्या आहे. एक सिम्पली एक मोबाईल समोर ठेवा आणि स्टार्ट करा कॅमेरा आणि त्याच्यासमोर बोलायला सुरुवात करा. फायदा नंबर 1, कॅमेरासमोर बोलण्याची प्रॅक्टिस होईल. फायदा नंबर 2, जर आपण इंग्लिशमध्ये व्हिडिओ तयार करत असाल तर इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस होईल. फायदा नंबर 3, तुमच्या व्हिडिओ आपण या ठिकाणी लाईव्ह करणार आहोत, पब्लिश करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक नवीन एनर्जी मिळणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, सो आय एम वेटिंग फॉर युअर व्हिडिओज. ओके, सो लेट्स गो अहेड. तो अगदी त्याच पद्धतीने आपण बघू शकतो CY लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. CY लावून त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेलच. याला मी थोडं डिलीट की जे काय मिळेल. येस,
सी वाय लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. सी वाय लावून कशा पद्धतीने आपण सी वाय सफिक्स लावल्यानंतर आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल वॅकंट. वॅकंट आहे, या वॅकंटला जर समजा मी सी वाय लावला तर वॅकन्सी आपला नाउन फॉर्म तयार वॅकन्सी आहे का नाही. वॅकन्सी टी लावल्यावर तयार होतो वॅकन्सी, सॉरी सी वाय लावल्यावर तयार होतो वॅकन्सी. प्रायव्हेट. प्रायव्हेट प्रायव्हेटला जर समजा मी सी वाय लावला तर तो तयार होतो प्रायव्हसी. प्रायव्हसी आहे की नाही. ओके, या पद्धतीने आपण सी वाय लावल्यानंतर टी वाय लावूया. ओके, टी वाय लावल्यानंतर सुद्धा आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. टी वाय उदाहरणार्थ स्पेशल. स्पेशल स्पेशलला आपण लावला टी वाय स्पेशालिटी. टी वाय लावून आपण काय तयार करू शकतो स्पेशालिटी आहे की नाही. फक्त वाय लावून सुद्धा आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो मित्रांनो. फक्त वाय लावून. ओके, वाय लावून कसं आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो बघूया. फक्त वाय लावून सुद्धा आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. एक सफिक्स लावून आपण जे काही नाउन फॉर्म तयार करीत आहोत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण अनेकदा वाक्यामध्ये आपल्याला वर्ब फॉर्म वापरावा लागतो, कधी नाउन फॉर्म वापरावा लागतो. तर एखाद्या शब्दाचा आपल्याला नाउन फॉर्मसुद्धा तयार करावा लागतो आणि तो तयार करता आला पाहिजे. जर आपल्याला तो तयार करता येत नसेल तर आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात. येस, फॉर एक्झाम्पल डिफिकल्ट. डिफिकल्ट. डिफिकल्ट त्याला वाय लावला डिफिकल्टी आहे का नाही. डिफिकल्ट डिफिकल्टी. ओके, त्याचबरोबर आर वाय लावून सुद्धा आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. आर वाय. आर वाय ई एन टी ई आर एंटर. एंट्री. एंट्री आहे का नाही. एंटर एंट्री. एंटर एंट्री. ए आर वाय लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. ए आर वाय BOUND बाउंड. बाउंड या शब्दाला ए आर वाय लावला तर तयार होतो बाउंड्री. बाउंड्री आहे की नाही. त्याचबरोबर ग्लॉस. ग्लॉस या शब्दाला जर समजा मी ए आर वाय लावला तर नाउन फॉर्म तयार होतो ग्लॉसरी. अगदी याच पद्धतीने आपण ए एल लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. ए एल लावून ARR. ओके, 1 मिनिट. ओके, AL लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. अरायवल. ICE लावून आपण नाउन फॉर्म तयार करू शकतो. ज्या पद्धतीने जस्ट टीज, अगदी त्याच पद्धतीने प्रॅक्टिस PRICT प्रॅक्टिस. त्याचप्रमाणे आपण बघितलं आहे की मागील काही सफिक्सेसमध्ये आपण TH लावून सुद्धा नाउन फॉर्म तयार करू शकतो.
फॉर एक्झाम्पल TH लावून नॉन फॉर्म कसा तयार होतो ते बघूया. TH GRO ग्रो. ओके, ग्रो GROW ग्रो. या ग्रोला जर समजा आम्ही TH लावला तर तो नॉन फॉर्म तयार झाला ग्रोथ. ग्रोथ आहे की नाही. याच पद्धतीने URE लावून आपण नॉन फॉर्म तयार करू शकतो. MIX मिक्स. मिक्स मिक्सचर. MIX मिक्सचर. ओके, UDE लावून आपण नॉन फॉर्म तयार करू शकतो. UDE फॉर एक्झाम्पल ग्रेटफुल. ग्रेटफुल. ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड. ओके, आणि त्याचप्रमाणे आपण आणखी या ठिकाणी F लावून आपण नॉन फॉर्म तयार करू शकतो. नॉन फॉर्म F लावून बिलीव. BELIVE बिलीव. त्याला जर आपण लावला F बिलीफ. बिलीफ. ओके, सेव. SAVE सेव. त्याला आपण F लावला तर तयार होतो सेफ. F किंवा FE लावून आपण नॉन फॉर्म तयार करू शकतो. तर थोडक्यात मित्रांनो आपण आजच्या या लेसनमध्ये काय बघितलेलं आहे की नाऊन फॉर्म तयार करताना आपल्याला काही सफिक्सेस ॲड करावी लागतात आणि ही सफिक्सेस आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ही सफिक्सेस आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ही सफिक्सेस आपल्याला माहिती असतील तर 101% तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने नाऊन फॉर्म तयार करू शकतात. याचे काही विशिष्ट असे नियम नाही आहेत, हे आपल्याला लक्षातच ठेवावे लागतात. आणि आपण लक्षात कसं ठेवू शकतो? आपल्या ऑब्झर्वेशनने. आपण जेव्हा जेव्हा ते नाऊन फॉर्म बघतो, जेव्हा वाक्यामध्ये एखादा शब्द बघतो तेव्हा आपल्याला ते अनालिसिस करता आलं पाहिजे की तो हा शब्द की नाऊन फॉर्म म्हणून आला आहे की ॲडजेक्टिव्ह म्हणून आला आहे की वर्ब म्हणून आला आहे, नेमकं कोणत्या कॅटेगरीमध्ये तो शब्द येतो हे आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. यस, आणि त्यानुसार आपल्याला ते सर्व बघायचं असतं मित्रांनो. नाऊन फॉर्म तयार करायचा असेल आपल्याला काय आवश्यक आहे? असेल तर नक्कीच आपण या आजच्या सेशनला तुम्ही लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आहे. कमेंटमध्ये तुम्ही आपले जे काही आपले अभिप्राय असतील ते तुम्हाला सांगायचे आहेत. यस, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओ. ओके, जर समजा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर आपण व्हॉट्सॲप नंबरवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. नक्कीच आपल्याला मी मदत करेल. यस, तर ठीक आहे मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्या एक नवीन विषयासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत आजचे जे काही कंटेंट होतं त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आज आपण थोडंसं फास्ट घेतलेलं आहे कारण आपल्याला हा आजचा नाऊन फॉर्मेशन हा एक पूर्ण करायचा होता. नाऊन फॉर्मेशन आणि नाऊन फॉर्मेशन तयार करण्यासाठी MENT, NESS, या त्यानंतर TION, ATION, ITION, UTION, SION, ANCE, ENCE, CY, TY, ITY, Y, RY, ERY, ARY, AL, ICE, TH, HT, URE, UTD, F किंवा FE असे वेगळे वेगळे सफिक्सेस म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडले जाणारे शब्द हे ॲड करून आपण नाऊन फॉर्म तयार करतो. आणि हे नाऊन फॉर्म कसे तयार करतो हे तुम्हाला आजच्या या टॉपिकमध्ये, आजच्या या लाईव्ह क्लासमध्ये समजलेलं असेल. समजलं मित्रांनो? जर तुम्हाला समजलं असेल तर येस आय अंडरस्टूड असं आपल्याला टाईप करायचे. येस आय अंडरस्टूड असं टाईप करायचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गॉड ब्लेस यू. रिअली व्हेरी ग्रेट. अमेझिंग. मित्रांनो, आपला या पुन्हा एकदा सांगतो, या लाईव्ह क्लासमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी असतील तर आपल्याला
नक्कीच एक चांगली प्रेरणा मिळणार आहे. आणि मोर दॅन 100 विद्यार्थी मला प्रत्येक दिवशी अपेक्षित असतात. आणि जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही शेअर करायचे आहे. जर समजा आपल्याला मोर दॅन 100 व्ह्यूअर्स डेली आपल्याला लाईव्ह नसतील तर आपण भविष्यात हा क्लास आपण स्टॉपसुद्धा करू शकतो, ब्रेक करू शकतो मध्ये, नंतर पुन्हा आपण तो सुरू करणार आहोत. पण जास्तीत जास्त व्ह्यूअर्स, जास्तीत जास्त विद्यार्थी या लाईव्ह क्लासला कसे जुडतील यासाठी आपणसुद्धा या ठिकाणी प्रयत्न करायचे आहे. आणि आपल्याला आपल्यासोबत इतरांचासुद्धा विचार करायचा आहे. ओके, तोपर्यंत आता आपण प्रॅक्टिस करायची आहे. आपल्या नोटबुकमध्ये नाऊन फॉर्म्स आपल्याला शोधायचे आहेत आणि त्या नाऊन फॉर्ममध्ये कोणत्या प्रकारच्या सफिक्सेस जोडलेला आहे ते आपल्याला लिहायचे आहेत. तर आपल्या पुस्तकामध्ये आपल्या कोणत्याही इंग्लिशच्या 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या कोणत्याही इंग्लिश टेक्स्टबुकमध्ये आपल्याला असे अनेक शब्द सापडतील की ज्यामध्ये नाऊन फॉर्म वापरलेले आहेत आणि ते नाऊन फॉर्म असे सफिक्सेस जोडून तयार केलेले आहेत. तर आजचा होमवर्क असा असेल तुम्हाला की असे सफिक्सेस जोडून तयार केलेले नाऊन फॉर्म तुम्हाला शोधायचे आहेत. येस येस, यू कॅन फाइंड इट फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. सो विल यू फाइंड इट? विल यू? या, I hope you will do it. Okay, just share it, your homework, to my personal WhatsApp number. I'll be waiting for that. Okay, so